जेव्हा आपली वेळ वाईट असते ना, त्यावेळेस आपली व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत असं काहीतरी करून जाते की आपण त्याचा कधी आयुष्यातही विचार करू शकत नाही. असंच काही तर माझ्यासोबत झालं आहे, म्हणून मी गायब होते. या सगळ्या गोष्टीमध्ये मी कमवलेली माझी ऑडियन्स, माझे फॉलोवर्स जे मला फॅमिलीपेक्षाही जास्त प्रेम करते, माझ्यावरती विश्वास ठेवते, त्यांच्यासाठी मी पुन्हा आले. तर मंडळी, कालचा जो हँगओव्हर होता दिवसभराचा, बापरे, इतकं म्हणजे कंटाळलेला होता ना. आता सकाळचे 10:30 वाजले. खूप दिवसानंतर आज निवांत झोपले होते. अजून आंघोळ करायची आहे आणि आम्ही कुठे जाणार आहे, आज कुठेतरी जायचा प्लॅन करतोय. कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळेल, कारण की माझंच अजून डिसाईड झालेलं नाही आहे, कारण की मलाच माहिती नाही की आम्ही कुठे जाणार आहे. आता दोघंच आहे घरामध्ये, तर आम्ही काहीही प्लॅन करू शकतोय, कुठेही फिरायला जाऊ शकतोय. सो म्हणजे असं काही नाही आहे, मुलं असल्यावर सुद्धा आम्ही छानच प्लॅन करतो. पण आता ह्यावेळेस आम्ही ठरवलं आहे की कुठेतरी मस्तपैकी जाऊया आणि दिवसभरात काय काय गोष्टी घडणार ते सुद्धा शेअर करेन. पण आधी पहिला आंघोळ करून घेते. चहा बाकी आहे, पोहे करायचा प्लॅन आहे. तर चहा पोहे झाले की पहिला जरासं घरातलं थोडंसं आवरून घेते, त्यानंतर मग भेटूया. ओके. काही लोकांनी तर मूर्खासारखं कमेंटही केली होती की तुझा डिवोर्स होणार आहे का. तर तसला काही विषय आयुष्यात तरी होऊ शकत नाही आहे. जरी मनात कधी काही भांडणामुळे विचार जरी आला तरी आम्ही तसं करूच शकत नाही, कारण की काही या संसाराला आम्ही एकमेकांनी मिळून ना इथपर्यंत आलंय. 14 वर्ष होत आहे आणि आम्ही दोघांनी मिळून ना खूप जास्त वाईट दिवस पण पाहिले लॉकडाऊनमध्ये आणि खूप भारी दिवससुद्धा पाहिले आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी काही झाल्या जरी असेल तरी ते सगळं विसरून पुन्हा नव्याने छान संसार आम्ही प्रत्येक वेळा केलेला आहे. तसं सेम प्रत्येक वेळा होत राहणार, कारण नवरा बायको म्हटल्यानंतर टॉम अँड जेरी सारख्या गोष्टी होतच राहतात. तर आज सकाळी मी काहीतरी असं केलं जेणेकरून सचिन शॉक झाला होता. आई ग, असं मी काहीतरी शेअर करेन, मला खरंच वाटलं नव्हतं. अगाराचं कॉस्मिक टूथब्रश जे ब्लॅक कलरमध्ये आणि त्याच्यासोबत आहे ना आपल्याला रिप्लेसमेंट हेड मिळतं, USB केबल आणि युजर मॅन्युअल आणि मेन युनिट भेटतं. अमेझिंग गोष्ट आहे जी मी आज खरंच एक्सपिरियन्स करून तुम्हाला सांगते. गेल्या महिन्यापासून मी यूज करते. तुम्ही पाहू शकता ऑलरेडी मी हा ब्रश बराच यूज केला आहे. तर हे ब्रश आहे ना प्रति मिनिटमध्ये ना 10,800 स्ट्रोक तयार करतं, ज्यामुळे ना आपला प्रभावशाली दात एकदम व्यवस्थित क्लीन होतं. काय नाही, टूथपेस्ट त्याच्यामध्ये टाकायचं, तोंडात ब्रश टाकल्यानंतर बटन ऑन करायचं आणि बास, यू आर गुड टू गो. याच्यामध्ये जे IPX7 वॉटरप्रूफ आहे, ज्यामुळे आपल्याला यूज करणं खूप इझी जातं आणि सोयीस्कर होतं. विशेष म्हणजे 2 मिनिटाचा ऑटो टायमर आहे आणि 30 सेकंडचा इंटरवल रिमाइंडर आहे. दाताच्या चारही भागांनी व्यवस्थित साफसफाई करून आपलं दात चकचकीत करतं. 4 तास फक्त चार्ज करायचं आणि 21 दिवस चक्क आपण हे वापरू शकतो. ज्याला दातांचा कुठलाही प्रकारचा त्रास ते दातावरती असतं ना, पिवळे पिवळे तपकिरी रंगाचे घाण असे स्टेन असतं दातावरती, ते सुद्धा इझिली रिमूव्ह करतं. हिरड्यांचा कुठलाही त्रास असेल, हिरड्या दुखत असतील, हिरड्या आपल्याला मजबूत करायच्या असेल तरी हा ब्रश बेस्ट आहे. अवघड ठिकाणी जाऊन हे आपल्या दातांना एकदम स्वच्छ करतं आणि एकदम प्रॉपर रूटीन जर फॉलो करायचं असेल दातांसाठी तर आपल्याला बेस्ट अफोर्डेबल प्राईस रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चार्ज करणंसुद्धा इतकं सोपं आहे, वॉटरप्रूफ आहे बेस्ट म्हणजे, आणि अवघडच्या अवघड ठिकाणी सुद्धा पोहोचून ते दाताचं आपल्याला निरोगी ठेवण्यास खूप जास्त मदत करते. आणि फक्त 4 तास, यार लिटरली कोण करतं असं, 4 तास फक्त चार्ज करायचं आहे आणि 21 दिवस आपण हे चक्क वापरू शकतोय. इतका बेस्ट आहे ना. मी 1 महिना झाला आहे पूर्णपणे हे वापरते आणि बराच वापरून झाल्यानंतर मी तुम्हाला प्रोडक्टची लिंक यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की एक वेळा चेकआउट करा. तर आता खूप झालं आहे, बऱ्याच गोष्टी स्टार्टिंगला बोलले, पण आता तुम्हाला खरं सांगते की हा जो व्हिडिओ आहे ना हा फेब्रुवारी महिन्यातला आहे. ताडोबाला गेलो होतो आम्ही 15 तारखेला, 15, 16, 17, ठीक आहे. 18ला आम्ही मम्मीकडे आलो आणि 19 तारखेचा हा व्लॉग आहे, 19 फेब्रुवारीचा. आणि आज ऑलमोस्ट 1 महिना होतो आहे. मी खूप गॅप घेतला आहे मंडळी, मी बराच गॅप घेतला आहे. मला माहिती आहे माझी मानसिक स्थितीच एकदम अशी हे नव्हती, मी कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. इन बिटवीन मी प्रमोशन व्हिडिओ शेअर केले, तेही माझे जुनेच होते. तर मला असं वाटत होतं की यार का करतो आहे आपण हे सगळं, कुणासाठी करतो आहे. आणि ह्या झोनमध्ये मी होते, पण त्यातनं मी फायनली माझ्या काही फ्रेंड्स आहेत जवळचे, त्यांनी मला काढलं आहे. आणि ज्यांच्यावर अपेक्षा नव्हते ना त्यांनीसुद्धा आम्हाला इतके वाईट सजेशन दिलं आहे ना, जे मी आयुष्यभर विसरणार नाही. आमच्या दोघांच्या ह्या पडत्या वेळामध्ये जे जे आमच्या सोबत होते त्यांचे उपकार तर राहतीलच, पण जे आमच्या सोबत नव्हते ना त्यांना तर मी आयुष्यभर माफही करणार नाही. ज्यांच्याबद्दल मी बोलतेय त्यांना हा मेसेज माझा पोहोचलाच असेल ह्या व्हिडिओ थ्रू. आणि ही एक साडी सचिननी सिलेक्ट केली, ती मी वेअर करते. सो मंडळी, मी आज फायनली सांगू शकते की इंस्टाग्राम खरंच प्रँक करते. आज मी जो काही लुक क्रिएट करते तो पूर्णपणे नाही,
मंडळी, आज मी फायनली सांगू शकते की मेशो खरंच आपल्यासोबत प्रँक करते. आज जो काही लुक मी क्रिएट करणार आहे इन्क्लुडिंग माय साडी, हा पूर्णपणे अंडर बजेट आहे. 500मध्ये मी हा लुक क्रिएट करते आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला मला आवडलेली ही बुगडी इतकी गोड आहे, मी तुम्हाला काय सांगू. सो माझ्या बुगडीचा लुक हा खूप छान यायला पाहिजे म्हणून मी कानामध्ये ऑलरेडी खूप सिम्पल घातलेलं आहे. तर इतकी क्यूट आहे ना ही बुगडी. सी, खूपच जास्त क्यूट आहे. लुक ॲट दिस. किती गोड लुक आला आहे ना, एकदम ॲस्थेटिक, एकदम सिम्पल. त्यानंतर तुम्हा सर्वांना आवडलेला हा माझा चोकर, इनविजिबल चोकर. My management as well. The thing is, the symbol is March to 16 March. Okay, and no, I have two questions to ask, so you can just answer. हे मंगळसूत्र मी एका इंस्टाग्रामच्या पेजवरनं घेतलेलं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. इंस्टाग्रामचे मोस्ट व्हायरल बँगल्स ज्या मी 4 ऑर्डर केलेल्या आहेत आणि मी आज फक्त 2च घालणार आहे कारण मला एकाच हातात घालायचं आहे. या बँगल्स ॲडजस्टेबल आहे, सो नो नीड टू वरी. सो मंडळी, मी हा पूर्ण लुक अंडर 500 क्रिएट केलेला आहे. सगळ्या मी वापरलेल्या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. कुठला आहे हा परफ्यूम? Rasasi Havas Fire. इथे नाही, इथे कर, इथे. सॉरी बस माझ्यासमोर. मंडळी, माझ्या किचनमधला जो पसारा तुम्हाला दिसतो तो प्लीज इग्नोर करा. मी पुढचे 2 ते 3 दिवस आहे ना पूर्ण बॅचलर लाईफ जगणार आहे. जेवढे भांडे पडतील ना तेवढे मी दिवसभरातले एकदाच घासेल मध्यरात्री, तेच 12 वाजता, कारण माझी रात्रच तेव्हा होते. तर आत्ता बाहेर जाण्यापूर्वी सचिनला प्यायची आहे कॉफी, तर म्हटलं चला पहिला कॉफी करूया. हा Hello. I will just listen to the video. They are always there at the fantastic. Yeah, I'll just listen. अरे यार, कॉफी तशीच राहिली माझी. माझी कुठे? अच्छा, ठीक आहे, राहू दे, चला. गेट राहू दे उघडा. घे पुढं गाडी जराशी. गंगेश्वर महादेव मंदिर सिंगल नाशिक. डायरेक्ट चल लवकर. स्टार्ट. थोडं पुढे गेला की मी ट्रायपॉड घ्यायला येते. AC ऑन करूया. थांब आता जरासं पुढे जाशील. माझ्या बऱ्याच फॉलोअरनी मला सजेस्ट केलं होतं की ताई सिन्नरला जा तू एक वेळा, गोंदेश्वर महादेव मंदिर आहे, तुला खूप छान वाटेल. तर फायनली आज तो दिवस आला आणि आम्ही निघालो दोघंही जोडीनं. तर आम्हाला सनसेट पाहायचा होता तिथे सनसेट पॉईंटसुद्धा आहे, खूप छान आहे म्हटलेलं. तर निघालो खरं, पण आमचा सनसेट हा मध्येच झाला आणि खूप लेट झालं होतं. इतकं डिसअपॉईंट झाले ना मी. आणि इतकी छान रेडी झाले होते मंदिरात. छान 1-2 फोटोज पण शूट करायचे होते मला, पण ते सगळं पोपटच झाला म्हणायचा. पण ॲक्च्युली इंटेन्शन आमचे वाईट नव्हते. खरं महादेवाला जाऊन पहिला दर्शन घ्यायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. पण तिथे बरेच फॉलोवर्ससुद्धा भेटले मला, तेही भारी वाटलं. आणि खरं मी स्वतःच्या हाताने स्वतःच करिअर गमावते असं मला इतक्या या महिन्याभरात वाटलं होतं. पण खरं सांगू का, मी खूपदा पडून उठलेली आहे, त्यामुळं ना खरंच काहीच फरक नाही पडणार आहे. मी पुन्हा जोराने सुरुवात करेल.
आणि इथून पुढची जर्नी जी आहे ना पुण्यातली ती तुम्हाला खूप आवडणार आहे. तर मंडळी आम्हाला मंदिरला येण्यासाठी खूप लेट झालं होतं, त्यामुळे मंदिर बंद झालं. बट अगदी खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला थोडासा वेळ मिळाला आतमध्ये जाण्यासाठी, त्यांनी अलाउ केलं. आणि मी काही शूट नाही घेतला मुद्दामून, पण तिथे एक फॉलोअर होती क्यूटशी, तर तिला भेटले, छान वाटलं तिला भेटून. बट माझी खूप इच्छा आहे की मला हे पूर्ण मंदिर बघायचं आहे. तर आय होप उद्याच्याला आम्ही येऊ कदाचित किंवा नाही येऊ काही सांगता येत नाही. बट छोटंसं शॉर्टकटमध्ये का असं ना छान दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं. पण मला पूर्ण मंदिर बघायचं आहे जे मी अजून बघितलेलं नाही. ते मंदिर खूप सुंदर आहे आतून. तर मंडळी आम्ही सिन्नरमध्ये इथे चटोरी या ठिकाणी थांबलेलो आहोत. तर इथे बऱ्याच काही गोष्टी मागवल्या खाण्यासाठी, कारण सकाळपासून काही असं फार काही खाल्लं नव्हतं. तर बघूया आता सचिनने काय काय ऑर्डर केलेलं आहे. पाठीमागचा ॲम्बियन्स तुम्ही पाहू शकताय, खूप मस्त आहे. बट मला सचिनने प्रॉमिस केलं आहे की महादेवाचं मंदिर जरी आत्ता बघायला मिळालं नसेल तरी आपण उद्या जाणार आहोत. तर मी खूप एक्सायटेड झाले. सचिनने जसं प्रॉमिस केलं होतं की महादेवाच्या मंदिरात मी तुला घेऊन जाईल, ते प्रॉमिस त्यांनी कंप्लीट केलं. नेक्स्ट डे तोही व्लॉग तुम्हाला शॉर्ट थ्रू बघायला मिळणार आहे. पण त्यानंतर आम्ही सिन्नरला आलो आणि इथे आम्ही बसस्टँडच्या अलीकडं एक छान चटोरी म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलेलो. खूपच भारी वाटत होतं. बाजूला आमचे ना काही पोलीस होते, पोलीस महिला. एका मॅमनी माझ्यासोबत फोटो काढला, ते बघून मला इतकं भारी वाटलं ना की खरंच यार आपण किती घराघरापर्यंत पोहोचलो आणि किती प्रेम करतात यार लोक आपल्याला. मग या 4 लोकांमुळे खरंच काय फरक पडणार आहे. तर मंडळी खूप भारी वाटतं आहे. म्हणजे हा व्लॉग जेव्हा मी बघते तर मला खरंच खूप भारी वाटते. आणि बाय द वे तुम्ही सगळे मला विचारताय ताडोबाला किती खर्च झाला, तिथे कसं जायचं आहे वगैरे वगैरे. ह्याचा मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सगळं काही शेअर करणार आहे की मला कुठे कसा किती खर्च आला आहे. तर आजचा व्लॉग प्लीज माफ करा असा झाला आहे, पण उद्याच्या व्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन नक्की शेअर करेल.